मिरज एसटी आगारात सहाय्यक वाहतूक निरीक्षक असणाऱ्या अधिकाऱ्यांचे शासनाची 17,000ची फसवणूक केली आहे। या प्रकरणी या अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आले, मात्र त्या दोषी अधिकाऱ्याला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही। महाराष्ट्र शासनाची अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, अमृत भारत योजना यानुसार 75 वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत व अमर्याद प्रवासाची सुविधा दिली आहे। सदरची योजना पूर्णपणे मोफत असताना दिनांक 28 जुलै रोजी मिरज बस डेपोमधील कोल्हापूर मिरज एसटी बसमधील मशीनद्वारे या सहाय्यक वाहतूक निरीक्षकाने जवळ 154 तिकिटे काढून शासनाची 17,000 रुपयांची फसवणूक केली आहे। या घटनेची एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली, त्यामध्ये तो एसटीचा अधिकारी आरोप यावर निश्चित करण्यात आला आहे। याचा अहवाल वरिष्ठाकडे पाठवण्यात आला आहे, मात्र या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्याला पाठबळ असल्यामुळे त्याच्यावर अद्याप कारवाई झाली नाही। असाच प्रकार उदगीर बस डेपोमध्ये काही महिन्यापूर्वी झाला होता। यात मात्र वाहकाला तातडीने निलंबित करण्यात आले, मात्र मिरजेत अद्याप कारवाई झाली नाही। याबाबत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे।